कोल्हापूर शहरातील खेळाचं मैदान आणि वाचनालय आरक्षण बदलून रहिवास विभागात बदल करण्याबाबतचा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव विरोधी काँग्रेस पक्षासह सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावला। आजच्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा ठराव सर्वानुमते नामंजूर करण्याचं ठरलं। झूम कचरा प्रकल्पाजवळ भटक्या कुत्र्यांसाठीचं निवारा केंद्र उभारण्याला स्थानिक नगरसेवकांसह काँग्रेसच्या सर्वच नगरसेवकांनी कडाडून विरोध केला। या विषयासोबतच महापालिका प्रशासनाचे केंद्रीय वित्त आयोगातील कामांचे सर्व विषय यावेळी स्थगित करण्यात आले। कोल्हापूर महापालिकेची 5वी सर्वसाधारण सभा आज महापालिकेतील राजश्री छत्रपती शाहू सभागृहात पार पडली। महापालिका प्रशासनाने या महासभेत विविध प्रस्ताव सादर केले होते। शहरातील शास्त्रीनगर परिसरातील कसबा करवीर रिव्हिजन सर्वे नंबर 625/1 आणि 2 इथली जागा ही खेळाचं मैदान आणि वाचनालय यासाठी आरक्षित आहे। या आरक्षणाऐवजी या जागेचा रहिवास विभागात बदल होण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या नगररचना विभागाने यावेळी सादर केला होता। मात्र हा प्रस्ताव पूर्णपणे चुकीचा असून लँड माफियांच्या माध्यमातून सर्व नगरसेवकांवर अन्याय करण्याचा प्रयत्न होतोय। त्यामुळे या आरक्षण बदलाला काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीचा कडाडून विरोध असल्याचं यावेळी विरोधी पक्षनेता राजेश लाटकर यांनी सांगितलं। 90 कोटींची जागा 70 कोटीला कोणाच्या घशात घालताय असा सवाल त्यांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला। या जागेचं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलंय। यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांसह वकील आणि भूमाफिया तसंच लँड माफियांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। काँग्रेसचे नगरसेवक याबाबत आक्रमक झाल्यानंतर सत्ताधारी गटातील गटनेते आणि नगरसेवकांनीही या प्रस्तावाला विरोध असल्याचं जाहीर केलं। त्यामुळे महापौर रूपाराणी निकम यांनी हा प्रस्ताव सर्वानुमते नामंजूर करण्याचं ठरवून तसं जाहीर केलं। यावेळी सर्वच नगरसेवकांनी नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांवर कडाडून टीका करत त्यांना धारेवर धरलं। कर्मचाऱ्यांच्या किरकोळ कारणांसाठी तुम्ही सुप्रीम कोर्टात जाताय, मात्र या प्रकरणात तुम्ही सुप्रीम कोर्टात का गेला नाही असं या अधिकाऱ्यांना यावेळी खडसावून विचारण्यात आलं। या पाठोपाठ झूम कचरा प्रकल्पाजवळील जागेत भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याविषयीच्या 58,87,419 रुपयांच्या अंदाजपत्रकाला मान्यता होण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने सादर केला। मात्र त्याला स्थानिक नगरसेविका स्वाती यवलुजे, नगरसेवक अर्जुन माने, दुर्वास कदम यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी तीव्र विरोध केला। त्यामुळे भटक्या कुत्र्यांसाठीचं निवारा केंद्र हे शहराच्या बाहेरच केलं जाईल, त्यासाठी प्रशासन स्तरावर कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली। रंकाळा तलावाजवळील पदपथ उद्यान इथली पडलेली तटबंदी बांधण्यासाठी 1,17,51,000च्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव प्रशासनाने सादर केल्यानंतर त्याला सत्ताधारी आणि विरोधक अशा सर्वच नगरसेवकांनी मंजुरी दिली। यानंतर 15व्या केंद्रीय वित्त आयोगातील विविध कामांबाबतचे प्रस्ताव प्रशासनाने सादर केले। मात्र त्यावर समाधानकारक चर्चा झाली नसल्याने ते प्रस्ताव मागे घेण्यात आले। यावेळी काँग्रेसचे गटनेते इंद्रजित बोंद्रे, नगरसेवक अमर समर्थ, नगरसेविका जयश्री चव्हाण यांच्यासह सभागृह नेता मुरलीधर जाधव, गटनेता आदिल फराज, शारंगधर देशमुख, नगरसेविका पूर्वा राणे, नेहा तेंडुलकर, प्राध्यापक जयंत पाटील, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, सुनील मोदी, विजय जाधव, विजय खाडे पाटील, स्वरूप कदम यांच्यासह अन्य नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला होता।